डिंबे धरण आंबेगाव तालुक्यातील एक सुंदर आणि छान धरण। कुकडी सिंचन प्रकल्पाचा एक प्रमुख भाग असलेले हे डिंबे धरण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर बांधलेले हे धरण जलविद्युत प्रकल्पासाठी एक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले आणि निसर्गाच्या हिरव्यागार सौंदर्याने नटलेले हे धरण शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यासाठी वरदान ठरलेले आहे। चला पाणी तिथं जाऊ, तिथं जरा खाली बोटीत राहता का उभे जाऊन? मंडळी नमस्कार, मी आलो आहे डिंबे धरणावर आणि डिंबे धरणाचं हे बॅकवॉटर आहे सर्व। मित्रहो, डिंबे धरणाच्या या बॅकवॉटरचा हा पाण्याचा संपूर्ण फुगवटा आपण पाहतात। मार्च महिन्यात सुद्धा खूप सारं पाणी आहे इथे आणि याच पाण्याची लेवल पावसाळ्यात ह्या डोंगराच्या अगदी उंचीपर्यंत जाते। हे समोर जे पाहताय तुम्ही, हा सगळा भूभाग हा पाण्याखाली असतो। तशा सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आज आम्ही फिरायला आलो आहे डिंबे धरणाच्या बॅकवॉटरवर। मित्रांनो नमस्कार, माझ्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच आम्ही भटकंतीला निघालो आहे बाहेर आणि आज माझ्या या सगळ्या मित्रांसोबत मी आज आलो आहे डिंबे धरणावर। या आंबेगाव तालुक्यातील हे सर्वात सुंदर आणि मोठं धरण जे भीमाशंकरच्या वाटेवर आहे, त्याच धरणाच्या बॅकवॉटरवर आम्ही फिरायला आलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास इथला संपूर्ण परिसर पाहायला मिळणार आहे। ते समोर आपणास सर्व मत्स्य शेतीचं दिसत आहे। ही ठेका पद्धतीने ठेकेदारीवर दिली जाणारी मत्स्य शेती आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येथे मत्स्य संवर्धन केले जाते। डिंबे धरणाच्या या प्रशस्त जलाशयाला नाव दिलेले आहे हुतात्मा बाबू गेनू जलाशय। मत्स्य व्यवसाय विभाग पुणे यांच्यातर्फे या जलाशयामध्ये भाडेतत्वावर मासे उत्पादनासाठी प्रकल्प राबविला जातो। पिंजरा पद्धतीने येथे माशांचे बीज टाकून त्यांचे उत्पादन आणि पालन केले जाते। येथील फ्रेश पाण्यातील फिश फार्मिंगमध्ये तयार झालेल्या माशांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते। मित्र हो, आपणास समोर जे दिसतंय ते आहे डिंबे धरण। या धरणाला 5 दरवाजे आहेत बघा। आणि याच धरणाचं हे बॅकवॉटर। याच बॅकवॉटरवर इथे फिश फार्मिंग केलं जातं। दूरदूरून लोक या धरणावर, या बॅकवॉटरवर इथे हे धरणातले मासे खाण्यासाठी येतात। या सुंदर जलाशयाचा आणि येथील परिसराचा आपणास दिसणारा हा एक अप्रतिम नजारा। घोड नदीवर बांधण्यात आलेले हे डिंबे धरण पावसाळ्यात अगदी तुडुंब भरतं। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो, ज्यामुळे परिसरातील शेतीसाठी
या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ओसंडून वाहणारे धरण आणि हिरवागार शालू नेसलेला इथला हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे भेट देतात. पुणे शहरापासून डिंबे धरण साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी पुणे मंचर घोडेगाव मार्गे साधारणतः 3.5 तास लागतात. येथून जवळच साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असं भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकरला जाताना घोडेगावच्या जवळच असणारं हे डिंबे धरण पाहून पुढे आपण ज्योतिर्लिंगाचंही दर्शन घेऊ शकतो. मित्रहो, डिंबे धरणाचा हा निसर्गसुंदर असा परिसर, हुतात्मा बाबू गेनू जलाशय आणि या जलाशयात चालणारा हा मत्स्य व्यवसाय शेती उद्योग आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रहो नमस्कार. आपल्यासोबत आहेत संतोष खामकर साहेब, की जे इथे डिंबे धरणावर त्यांचं फिश फार्मिंग आहे ते आम्ही टेस्ट केलेलं आहे. त्यांचं जेवण खरोखर खूप सुंदर आणि खूप छान आहे, आम्हाला आवडलं. आणि आता आपण यांच्याकडनं थोडंसं या फिश फार्मिंगबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. नक्कीच आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता की हे जे केज कल्चर आहे ते गेले 10 वर्षापासून मी या डिंबे धरणामध्ये केज कल्चर केलेलं आहे. आपण आज या ठिकाणी आल्यानंतर या माशाची टेस्ट केली. बऱ्याच वेळा आपण येत असताना मला फोन केले, आपल्याला जी उत्सुकता होती की हा मासा चिलापीचा आहे का किंवा चांगला आहे का. तर आज तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष खाल्ल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा मासा किती चांगला आहे. तर मुळातच आरोग्याला आज चांगल्या अन्नाची फार गरज आहे आणि ते चांगलं अन्न जर तुम्हाला हवं असेल तर हा जो डॅम आहे 100% सेंद्रिय वॉटर म्हणता येईल याला, कुठलंही केमिकल नाही. त्याचबरोबर आज याच्यामध्ये जे पिकणारे मासे आहेत तर ते इतकं सुंदर तिलापिया कल्चर आहे की ज्याचं सीडपासून तर पार हार्वेस्टिंगपर्यंत त्याला जी प्रत्येक गोष्ट लागते एकदम प्युअर वापरतात. आज जर आपण पाहिलं तर चिकन तुमचं 45 दिवसात 1.5 किलो होतं, पण हा मासा अर्धा किलो व्हायला 6 महिने 7 महिने लागतात. याचं कारण की त्याला कुठलंही केमिकल दिलं जात नाही, कुठलंही त्याला अनावश्यक कंटेंट वापरलं जात नाही. त्याच्यामध्ये एकदम प्युअर फिश मिल, फिश ऑइल आणि सोयाबीन असेल, मका असेल तर ते एक उत्कृष्ट फीड बनवून त्याला वापरलं जातं. त्यामुळं आज तो मासा इतका टेस्टी आणि इतका हेल्दी आहे की आज जर डॉक्टरने आपल्याला सांगितलं फिश खा तर आपल्याला प्रश्न पडतो नक्की कुठला फिश खायचा. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की सगळ्यांनी 100% तिलापिया मासा खावा आणि तो पण केजमधला खावा, जेणेकरून त्या माशाचा कुठल्याही मातीशी संपर्क येत नाही. त्याचा मीठ एकदम सुंदर लागतं, त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला लागणारे सगळे कंटेन येतात. त्याच्यामुळं जर सेंद्रिय शेतीचं आज जसं महत्त्व आहे तसं आज ही जर डॅम बघितली तरी डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले डॅम आहेत. निसर्गाने दिलेलं आपल्याला एकदम शुद्ध आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे. आणि म्हणून या धरणामधील जो मासा आहे हे डिंबे धरण आहे. डिंबे धरण म्हणजे सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. त्याचं पाणी म्हणजे आज अमृत आहे. पिलं तरी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, शरीराला लागणारे सगळे कंटेन यामध्ये आहे. आणि म्हणून याच्यामध्ये पिकणारा जो मासा आहे तो आरोग्यासाठी एकदम चांगला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की 100% आपण या ठिकाणी व्हिजिट द्या. मासा कसा तयार होतो, मुळात आमची कन्सेप्ट आहे मासे पाहू मासे खाऊ. जसं शेती आपण पिकवली पण आपल्याला विकता आलं नाही, तसंच आता मासे पिकवले आपण विकण्यासाठी आपण धडपड करत असताना नवीन वाटा शोधल्या. तर आपण काही ठिकाणी जिवंत मासे विक्री केंद्र चालू केली गाडीमध्ये, शहरामध्ये आपण तो मासा विकायला सुरुवात केली आणि अगदी चांगल्या प्रमाणात मुंबईमध्ये हा मासा विकला जातो. लोक आज जिमला एकदम स्टँडर्ड चिकन म्हणून या माशाचा वापर केला जातो, जेणेकरून त्याचं मीठ एकदम सुंदर आहे. म्हणून आज जिममध्ये चालणारा सगळ्यात चांगला मासा म्हणजे तिलापिया. अनेक वेळा कस्टमरला मासे खायचे असतात पण काटे आणि वास या 2 गोष्टीमुळे लोक मासे खात नाही. तर आपण त्याच्यावरही काम केलं आहे की आपला मासा फ्रेश असल्यामुळे वास येत नाही आणि आपण त्याचं बोनलेस बनवू, त्यामुळे कुठला काटाही नाही. पनीरसारखे तुम्ही मासे खाऊ शकता. तर जर हे मासे खाल्ले तर 100% चांगली हेल्दी पिढी आपण या ठिकाणी घडू शकतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हा मासा जरूर खा. धन्यवाद. कसा वाटला सर आपला आपण खाल्लेला मासा? एकदम सुंदर, एकदम छान. पण हा मासा मी आवर्जून खाल्लेला आहे. आज पहिली वेळ आहे माझी हा मासा खायची. हां, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या या प्रोजेक्टसाठी आणि फिश फार्मिंगसाठी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रो, आपण जो समोर पाहतात ना तोच आहे तिलापिया मासा. साधारणतः एका माशाचं वजन 350 ते 400 ग्राम भरतं. इतका सुंदर आणि छान टेस्टी मासा. मासे पहा, मासे खा आणि हेल्दी राहा. चला मित्रहो, आज आपण तिलापिया मासा घेऊन या ठिकाणी आपल्या घरी जाऊयात आणि मस्तपैकी तळून खाऊयात. ओके. ओके.
थँक्यू, बाय बाय. या पुन्हा. येस. मित्र हो, डिंबे धरणाच्या बॅकवॉटरचा, या धरण परिसराचा तसेच येथील जलाशयामध्ये चालणाऱ्या या फिश फार्मिंगचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. निघाला आभारी आहोत.